विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 95.92% पोहोचला आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासात 24,900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात एकूण 2,68,581 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 282 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण मृतांची संख्या 1,48,153 इतकी झाली आहे. भारतातील कोरोनाचा मृत्यूदर 1.45% इतका झाला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम निर्मिती मंडळानं अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत. राज्यातील सत्ता बदलानंतर भाजपच्या काळातील नियुक्त विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आले आहेत आणि आता नव्यानं नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा समावेश असण्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस.एल. धर्मेगौडा यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांचा मृतदेह चिक्कमंगळूरू जिल्ह्यातील गुणसागर रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर आढळून आला. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठीही मिळाली आहे, ज्यात त्यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत त्यांच्याशी करण्यात आलेल्या गैरवर्तणुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी धर्मेगौडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर 8 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांवर गुंडाळल्यानंतर विजयासाठी भारतासमोर 70 धावांचं माफक आव्हान होतं. सुरुवातीला 2 धक्के बसल्यावर पहिल्या डावात शतक झळकवणाऱ्या कर्णधार अजिंक्य रहाणेनं नवोदित शुभम गिलच्या साथीनं हे लक्ष्य सहज पार केलं. कर्णधार अजिंक्य रहाणेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या विजयामुळे कसोटी मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 10:58 मिनिटांनी.